नेरळ बाजारपेठेतून वाहनांना ये-जा करण्यासाठी नेरळपाडा ते कळंब असा मार्ग आहे, तर दुसरा मार्ग हा नेरळ-कळंब मार्गावरील साई मंदिर ते कर्जत कल्याण राज्य मार्गाकडे जाणारा जुना नेरळ पेशवाई रस्ता असून, नेरळपाडा ते कळंब मार्गावर नेरळपाडा येथील असलेला रेल्वे गेट व त्यामध्ये नेरळपाडा येथील अरुंद रस्ता यामुळे होणारी वाहतूक कोंडीमुळे कर्जत कल्याण राज्य मार्गाकडे व नेरळ पश्चिम दिशेकडे जाण्यासाठी जुना नेरळ पेशवाई मार्गाचा वापर केला जात असून, या मार्गावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने या मार्गाची अक्षम्य दुरावस्था झाली आहे। या मार्गावरून प्रवास करताना नागरिक व वाहन चालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नागरिक व वाहन चालक हे मोठ्या प्रमाणात त्रस्त असल्याने व प्रशासन स्तरावरून या मार्गाच्या दुरावस्थेची दखल घेतली जात नसल्याने मात्र प्रशासन विरोधात नागरिक व वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात असून, प्रशासन ही नागरी समस्या सोडवण्यासाठी सुस्त का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे। हा पहा, कर्जत कल्याण रस्त्यावरील पेशवाई महामार्ग। प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत असलेला हा रस्ता अशा खड्ड्यामधून लोकांना जावं लागत आहे। नेरळ प्राधिकरणाचे शेकडो कोटी रुपये पडून आहेत, त्याचा वापर कुठे केला जातोय? रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेचं सोंग सोडा आणि या ह्याच्याकडे बघा, रस्त्याच्या बाहेरून गाडी घेऊन जावं लागत आहे। खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे ते पण दिसत नाही। लाज वाटू द्या थोडी। गेले 10-12 वर्ष या रस्त्याकडे कोणी बघितलेलंच नाही। प्रतिनिधी पण झोपेचं सोंग करतायत, अधिकारी पण झोपेचं सोंग करतायत। अशा प्रकारे वाहतूक करावी लागते वाहनधारकांना। लाज वाटू द्या थोडी तरी।